मोर्चा काढणार आहेत। तर दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय, सुप्रिया सुळे या पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत। बीडमधील त्यांच्या गावी या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या दाखल झालेल्या आहेत। याआधी देखील त्यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधलेला होता आणि यानंतर आता स्वतः या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। तर त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे देखील आपल्याला दिसत आहेत आणि सुप्रिया सुळे या बीडमधील कडगाव बुद्रुक या गावामध्ये आता पोहोचलेले आहेत। तिथे महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी त्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट साधत आहेत। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। फलटणच्या गजानन चौकामध्ये सभा होणार आहे आणि या सभेमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यावरती होत असलेल्या आरोपांवरती उत्तर देखील देणार आहेत। तर आज संध्याकाळी 6 वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक दिवसांपासून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप होत होते। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज राज्यभरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी काम बंद आंदोलन हे पुकारलेले आहे। मार्च सोबतच IMA